आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे आणि भाजपच्या प्रवीण दरेकरांची भेट। दरेकरांनी सोसायटीच्या स्वयंपूर्ण विकासाचा अहवाल ठाकरेंना दिला। तुझ्या मागे उभा आहे, प्रामाणिकपणे काम करत असशील तर तुझ्याबरोबर बोलायला तयार, बाकीचे बोगस आहेत, उद्धव ठाकरेंचं दरेकरांना सांगणं। परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो। धनंजय मुंडे आणि दादांचा फोटो असलेल्या बॅनरवर कराडचा फोटो झळकल्यानं चर्चा। सगळेच उघडे फिरतायत, सरकारतर्फे त्यांना 2-2 कपडे द्या, अनिल परब यांची टीका। तर मंत्र्यांच्या बेडरूममधील व्हिडिओ बाहेर आल्याबद्दल उच्चस्तरीय चौकशीची मागणी। त्यांचे व्हिडिओ एखाद्या मंत्र्याच्या बेडरूम मध्ये असलेले व्हिडिओ बाहेर येत आहेत। अहो, सरकारतर्फे 2-2 कपडे तर द्या, सगळे उघडे फिरतायत। राज्यामध्ये चड्डी बनियान गँग सुरू आहे। मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत। कचऱ्यावर सुद्धा टॅक्स लावला, तो अदानी टॅक्स आहे। आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। चड्डी बनियान गँग, मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत आणि जे काही हे चड्डी बनियान गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं, जनतेसाठी काय चालतं, कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे। चड्डी बनियान गँग कोणाला बोलता, हिंमत असेल तर नाव घेऊन बोला। निलेश राणेंचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज, सभागृहातच भिडले। इगतपुरीमध्ये आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा करणार, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। राज ठाकरेंविरोधात 3 वकिलांकडून महाराष्ट्राच्या डीजीपींकडे तक्रार। मारहाण करताना व्हिडिओ काढू नका या विधानावर आक्षेप। वरळीमधील मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून तक्रार। 7/12 कोरा यात्रेनंतर आता बच्चू कडूंची चक्काजाम आंदोलनाची हाक। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करणार, बच्चू कडूंची घोषणा। आमदार रोहित पाटीलही अंबोडामधील यात्रेमध्ये सहभागी। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा आनंदोत्सव। शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर जल्लोष।